अतिशय चांगला खेळ केतनने या ठिकाणी केला आणि त्याबद्दल त्याचा गौरव केला जातोय. चला वाच्या दिशेने सर्वेश 11 यांच्याकडून केतनला 200 रुपयाचं बक्षीस आहे. सर्वेश आपण या, केतन आपण या. सर्वेश 11 संघाकडून केतनला 200 रुपयाचं बक्षीस आहे. अंशुमन आपण ते 200 रुपयाचं बक्षीस द्यायचं आहे केतनला. रोहन रटाटे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे पीपीएल ला, त्याबद्दल त्यांचा सुद्धा मनापासून आभार. सूरज आला नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. मैदानात काय घडलंय याची सुद्धा घडामोड आपल्या समोर सादर करणार आहोत, आपल्या समोर सादर करणार आहोत. साई गोलंदाजी मार्कवरती असताना आतापर्यंत चेंडू झालेत 4, धावा 5 आणि आता ओहो शानदार चेंडू सीमारेखा पार जात होता असं वाटलं, त्याने त्या चेंडूला अडवलंय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडूला अडवलंय. चेंडू सीमारेखा पार जात होता आणि त्या चेंडूला आपल्या क्षेत्ररक्षणाच्या बळावरती ओ हो व्हॉट अ फील्ड, शानदार फिल्डिंगचा नजारा. ही अचिव्हमेंट आहे पीपीएल ची. फुलपाडा प्रीमियर लीग याच प्रकारच्या टॅलेंटला शोधते आणि दरवर्षी नवनवीन खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ दाखवता असताना सुद्धा दिसतात. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाणार ज्या ठिकाणी 6 धावा धावपल करते. शेवटच्या अंतिम चेंडू आता हाताळला जाईल. सूरज पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती बारुंडा माऊलीकडून खेळत असताना फुलटॉस ड्राईव्ह केलाय. यावेळेला चेंडू पुन्हा अडतोय. धावचीची संधी गडी बाद होईल का नाही. एकट्याने जवळजवळ अर्धी विकेट पार करून गेले होते आणि परत येण्यासाठी अडचणी भरपूर होत्या. अडचणीवर मात करता आलं नाहीये यष्टरक्षकाला आणि म्हणूनच सूरज बचावलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 धावा धावपलकावरती आहेत टीम बारुंडा माऊलीच्या. जय मल्हार आणि जीवदानी माऊली बी दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचंय. जय मल्हार आणि जीवदानी माऊली बी दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचंय. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला जाते का. ओहो अडवून फेकी झाली. बॅक चांगलं केलंय. एकदा धावून कंप्लीट केली जाते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय सीमारेखा जवळून की वरून. पंच निर्णय. येस इट इज गॉन फॉर 4. तुझ्यासाठी तुझ्यासाठी
तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात चला बादच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. 11 धाबा आहेत. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून वाईद घोषित करण्यात आलाय. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. 12 धावा धापलकावरती आहेत. दोन चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सूरज पूर्णपणे वेगाने चेंडूवरती स्वार होतात, खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु चेंडू डिक्लेअर मध्ये जातोय. एकच धाव, सिंगल धाव येत असताना पाहायला मिळते. एक एक धाव महत्वाची आहे. एक एक धाब्यानुसार तुम्हाला मोठ्या धाबालकापर्यंत जाता येत असतं. फक्त मोठ्या फटक्यावरती जर का निर्भर राहिला तर कदाचित त्याच्यापेक्षा जास्त हानी होते आणि म्हणूनच थोडं प्लॅनिंग निशी तुम्हाला मैदानात खेळ साकारावा लागतो. आता 13 वरती 1 ही स्थिती असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे. तिथे 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक असेल. दीपक बांबरे सिंगलसाठी चेंडूला खेळलेत. एकदा येईल, एकापेक्षा जास्त काही नाही. शेवटचा नियम 3 चेंडू आता बाकी आहे. 14 लॉस ऑफ 1 विकेट. सूरज ज्या प्रकारे सपोर्ट करतोय दीपकला अतिशय वाखाणला जोगे. या मॅचला जिंकण्यासाठी किमान 30-32 धावा धापलकर लगवाव्या लागतील, कारण मागील मॅचने दाखवलं 32 धावांचा बचाव सुद्धा इथे होतो. ओहो, अक्षय वेगाने आले होते. अक्षयने चेंडूला अडवलंय. तोपर्यंत एकदा कंप्लीट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय टीम जीवदानी बारुंडा माऊली या संघाचं. दोन्ही कर्णधार आलेले आहेत का? दोन्ही कर्णधार टॉस साठी या. जय मल्हार जीवदानी माऊली बी. दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉस साठी यायचंय. कैलाश गोलंदाजी मार्क वरती येतात. कैलाशने एक फिल्डिंग जी केली होती ती अतिशय वाखाणण्याजोग्य होती, पाहण्यासारखी होती. चेंडूला दिशा दिली. एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय. मी विनंती केली आदरणीय हितेजी पाटील साहेब यांना की आपण टॉस करण्यासाठी या. टॉस का बॉस मध्ये दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. लगातार 2 चेंडूचा दोन धावा 2 चेंडूमध्ये येताना दिसल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. जीवदानी माऊली बी ने टॉस जिंकलाय. फिल्डिंग काढायचा निर्णय. चेंडू अडवलाय. चांगली फिल्डिंग. थँक्यू सो मच हितेजी पाटील साहेब. आपणास विनंती आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हा. चांगला खेळ इथे दाखवला गेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. दीपक बांबरे वरती आता लक्ष असणार आहे. पाहूयात कशा प्रकारची तो बॅटिंग करतोय. 18 वरती 1 ड्राईव्ह केलाय. शानदार फटका. ओहो, फिल्डिंग सुद्धा तितकीच चांगली. फेकी करेपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडूला अडवलं. फेकी वेगानं केली होती, परंतु फलंदाज तितका चपळाईने नॉन स्ट्राईक एंडच्या लाईनला पार करतोय. धावफलक ते धावा 19. तिसरं षटक मार्गस्थ असताना स्थिती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग सूरज आणि दीपकने आतापर्यंत केली आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळलंय. कव्हर पॉइंट मध्ये चेंडूला धाडलं एका धाबेसाठी. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू बाकी असणार आहे. 5 बॉल झालेत. वीस धाबा
धावपलकावरती हो, यावेळेला मागे चेंडू निघून चाललाय, पूर्णपणे खेळपट्टीच्या बाहेर, म्हणजे नो बॉल घोषित केला जाईल. नो बॉल, अतिरिक्त स्वरूपाची एक धाव, सिंगल. 5-21. हो, यावेळेला दीपकने चेंडूला दिशा दिली, कदाचित हा सुद्धा नो मिळाला असता, परंतु तसं झालेलं नाहीये. सिंगल येते, अखेरकार 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपलकावरती आहेत बारुंडा माऊली या संघाच्या. शेवटचा नंतर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने खेळले चेंडूला, चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय दी बॅटर. चौकार आलाय दीपक, पुन्हा एकदा, यावेळेला मात्र फुलटात जाईल, डायरेक्टली जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा मारण्याच्या नादामध्ये गडीबाद. दीपक बांबरे बॅक टू द डिपार्ट. तर सन्मान करणार आहोत तर मंचावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल तेजस्वी कांबळे यांना की आपण सन्मानित करायचंय. आदरणीय हितेश पाटील यांना वेळात वेळ काढून हितेश साहेब या ठिकाणी आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत, आभार. फुलपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं, फुलपाडा क्रीडा मंडळाच्या वतीनं आणि PPL सीझन 3 च्या वतीनं आपण पाहू शकता आदरणीय हितेश पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान इथं करत असताना या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय तेजस्वी कांबळी आणि यांच्या शुभ हस्ते हा केला गेला सन्मान. थँक्यू सो मच सर. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मनापासून आभार. पिंकू अंसारी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. पिंकू जी आप भी आई है, हा 2 रन काउंट किया है. पिंकू अंसारी यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. तेजस्वी कांबळे यांच्या शुभ हस्ते अजून एक व्यक्तिमत्व या मंचावरती लाभलंय, मान्यवर म्हणून, आणि त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. तीस धाबा धावपलकावरती. चेंडूचा खेळ 4 षटकं झालेली आहेत. आदरणीय पूनम काळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. पूनम काळे मॅडम आपण या. तेजस्वी कांबळी साहेब यांच्या शुभ हस्ते पूनमजी, क्या बात है. नेक्स्ट टाइम मुली सुद्धा खेळण्याचं आश्वासन या ठिकाणी पूनम काळे मॅडम यांनी दिलंय. धन्यवाद मॅडम, आपण सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार. PPL फुलपाडा प्रीमियर लीग 2024 च्या वतीनं. बॅरिकेड वरती बसलेल्या सर्वांना विनंती आहे आपण तिथून उठायचंय. लोखंडी बॅरिकेड वरती कोणीही बसू नका मित्रांनो, ती जागा थोडीशी नाजूक आहे, पक्क काम नाही आहे, त्यामुळे प्लीज तिथून आपण उठा. स्वयंसेवक आपण लक्ष द्या. थँक्यू सो मच अंकल, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. वसई तालुक्यामधील अनेक खेळाडूंना चांगल्या व्यासपीठावरती खेळण्याची, प्लॅटफॉर्मवरती खेळण्याची संधी देतात असे आमचे अमान स्पोर्टचे ओनर अब्दुल शिकलकार अंकल हे आपल्यापासून रजा घेत आहेत. थँक्यू सो मच अंकल. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार PPL च्या वतीनं.
चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. धावांचा पाठलाग करायचा आहे. 31 31 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 31चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाली आहे. सॅमी आणि विजय. अक्षय आलाय फलंदाजी मार्क वरती. डावकुरा फलंदाज, त्याच्या साथीनं विजय आणि विजयचे मोठे बंधू बॉलिंग ट्रॅक वरती. क्या बात आहे. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट एका धाबेसाठी. सिंगल धाव धापलकामध्ये ऍड होताना दिसेल. आतापर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्या त्या सगळ्या मॅच मध्ये आपण पाहिलं प्रत्येक मॅच चेस होताना दिसली. मागील मॅच वगळता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न विजयसाठी अतिशय चांगली संधी चालून आली होती. एका धाबेसाठी चेंडू जाईल मिड विकेट मध्ये. बाउंड्री लाईनच्या थोडासा दुरून चेंडू निघून गेला. 31 धावांचा पाठलाग करायचा. 31 करायच्यात. लेग स्टंपच्या बाहेर खराब डिलिव्हरी हाताळली गेली विशालकडून. सिंगल धाव दापलकामध्ये ऍड होईल. एका बाजूला बारुंडा माऊली आहे आणि त्यांच्या समोर डॅडी 11. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला. एकदा धावून पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. एका धावाने या धावपलकाजवळ जाण्याचे मार्ग मोकळे होतील. आणि जसं दडपण असतं खराब डिलिव्हरी हाताळली जाईल त्याच्यावरती मोठे प्रहार होऊन मॅचला गवसणी घालता येऊ शकते. इथे वाईड आलाय. वाईड नंतर प्लस पण आहे. वाईड +1. खराब गोलंदाजी विशाल कडून. सहा धाबा धावपल करते. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 आणि 3 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अजून 3 चेंडू बाकी आहेत. अजून एक वाईड +1. 31 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 चेंडू मध्ये आल्यात 8 धावा. वैभव पवार यांचं आगमन. वेलकम वैभव पवार. आपलं सहर्ष स्वागत. त्या अगोदर खेळाडू कक्षामध्ये कोणीही बसू नका. खेळाडू वगळता कोणीही खेळाडू कक्षामध्ये बसायचं नाहीये. खेळाडूंना बसण्याची संधी द्या. बाकीच्यांसाठी बाहेर जागा आहे. आणि जे खेळाडू आहेत त्यांनी डगआउट मध्ये बसा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी जाईल. सिंगल. एक धाव धापलकामध्ये पुन्हा एकदा ऍड. 11 धावा धापलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 म्हणजेच अजून येणाऱ्या चेंडू 18 शिल्लक आहेत आणि त्याच्यामध्ये 20 धावांची गरज असणार आहे. 18-20 काय या धावांचा पाठलाग होईल का? समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. विजयचा चेंडूला अडवलाय. अतिशय शानदार फिल्डिंग. ग्रेट फिल्डिंग. पहा कशा प्रकारे हा चेंडू खेळला गेला होता. वेगाने चेंडू निघून गेला. मोहम्मद अझरुद्दीन स्टाईलने चेंडूला अडवलंय आणि पायाच्या साहाय्याने बाउंड्री अडवली. इतकं मोठं साहस कोण करेल का समोर? कोणामध्ये हिंमत नाही आहे. चेंडूला अडवलं गेलं ही सर्वात मोठी बाब आणि एकचदा धावून पूर्ण केली जाते. विजय सुद्धा विचार करत असेल काय माझं नशीब आहे ज्या प्रकारे फटका मारला होता. 12 धावा धावपल करते.
मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये गेलाय, हातामध्ये विसावलाय आणि खेळाडू बाद होईल. वैष्णव जिंकलाय डॉट. कलगली मनगाटी चावलाई गोटी कलगली मनगाटी पोरालाच नाही तुला धरू नको मनगाटी पोरालाच नाही तुला धरू नको मनगाटी हात नको धरजो ना लाईन नको माझो मी सांगन आमचे घरी हात नको धरजो ना लाईन नको माझो मी सांगन आमचे घरी विसू चावलाई बोटी कलगली मनगाटी. थँक्यू डीजे. पहिली विकेट आली आहे आणि त्यानंतर सन्मान दिला गेलाय. सन्मान दिला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मिस्टर राज. राजला हा सामना जिंकून या सामन्यावरती राज करावा लागेल. बिस्कुट 13 31चा पाठलाग करत असताना ही स्थिती. अजूनही 18 धावांची गरज. 18 दुसरं षटक मार्गस्थ आहे. विजयसाठी हा चेंडू. विजयने या चेंडूला सोडून दिला. वाईड +1. 2 धावा. मॅचच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला जातोय. जवळ येण्याचा प्रयत्न नाही, इथे जवळ येऊन दिलं जातं असं काहीच चित्र आहे मैदानात. वाईड चेर पण 1 धाव. त्यानंतर +1. रिव्ह्यू फक्त धावचीतला आहे, त्यामुळे कोणतीही टीम रिव्ह्यू घेऊ शकत नाही. वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जात आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळला. दीपक बांबरे चेंडूवरती जात आहेत. चांगली फिल्डिंग. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सिंगल. एकापेक्षा जास्त काही नाही. धावफलकावरती धावा 16. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग आहे. चांगली फिल्डिंग समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झाली आणि ती फिल्डिंग झाल्यानंतर धाव सुद्धा मिळाला नाहीये. मोठा फटका. ओहो. दे तू 100ची नोट नोट रा पोष दे तू 100ची नोट जमलांचे दारूचा घोट दे ग सविता जमलांचे दारूचा घोट चुलीत पाट्याला. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावा या चौकाराणीशी जाऊन पोहोचल्यात. 20 धावा. 12 चेंडू 11 धावांची गरज. महेश नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. महेश च्या समोर आता राज. खुश करो खुश रहो वाला मामला. एका धावेसाठी चेंडू खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मध्ये सिंगल धाव मिळेल. स्ट्रॅटेजी आखली गेली आहे या धावांना चेस करण्यासाठी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि त्याचा अवलंब सुद्धा तितक्याच ताकदीनिशी होत असताना आपण पाहतोय. विजय चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केली. जो चौकार आला तो विजयसाठी सर्वात मोठा दिलासा देणारा, त्यांचं मनोबल उंचावणारा होता. आणि विजयने मागील वर्षामध्ये सुद्धा खूप चांगला खेळ केला होता पीपीएलच्या माध्यमातून. चेंडू हलक्या हाताने खेळून पॉइंट मध्ये धाडलाय. पुन्हा एकदा सिंगल साठी. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 या षटकातील आणि त्यानंतर धावांचा विचार करायचा झाला तर 22 म्हणजेच अजूनही 9 धावांची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. ओहो. लेग स्टंपच्या बाहेर. वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. सिंगल रन. धावफलकामध्ये ऍड होईल. दीपक बांबरे आणि टीम अतिशय बळकट होती ऍज कम्पेअर्ड टू दी बॅटिंग करणारी टीम डॅडी 11. परंतु डॅडी 11 ने जी काही करामत केली ती अतिशय वाखणण्याजोगी आहे.
चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावा भरघोस प्रमाणात गेल्या, परंतु त्याचा पाठलाग करत असताना जी काही बॅटिंग झाली, ज्या इंटेंटने बॅटिंग केली, खास विजयने, ती अतिशय वाखाणण्याजोग्य होती. पुन्हा एकदा राजने चेंडूला अशा क्षेत्रामध्ये पाठवले जिथे क्षेत्ररक्षक लावला नव्हता. सिंगल धाव येते आणि आता धावफलक 24 वरती जाऊन पोहोचले. 9 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. तर वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार ऋषिदादा देसाई तसेच वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आदरणीय लॉसन कोरिया यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना की आपण मंचाच्या दिशेने यायचंय आणि मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन मधील कार्यरत असणारे सल्लागार तसेच खजिनदार ऋषिदादा देसाई आणि लॉसन कोरिया या दोघांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत PPL सीझन 3च्या माध्यमातून. मी विनंती करेल दोघांनाही आपण स्थानापन्न व्हा. पाचच्या दिशेने पुन्हा एकदा बळणार आहोत. हो बॅटची एज चेंडू हवेमध्ये पकडला गेलाय, फेकी झाली आहे. तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केली जाते. सिंगल धाव येते, एकापेक्षा जास्त काही नाही. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक. 7 चेंडूमध्ये धावांची किती गरज आहे? तब्बल 5 धावांची गरज येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये शेवटच्या अंतिम चेंडू या षटकामधील महेशच्या अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे. दीपक पुढे आलाय, माहित आहे त्याला. आता जर प्रेशर टाकलं डॉट बॉल आला तर येणाऱ्या षटकामध्ये काहीतरी लढण्यासाठी बळ मिळेल. ओहो, खराब विकेट किपिंग. चेंडू मागे निघून गेलाय. डिक्लेअर चेरो पण जो आला असता डॉट तो येऊ शकलेला नाहीये. डॉट सिंगल धाव. पहा कशा प्रकारे हा चेंडू सुटलाय. ऐसा अगर करो तो कहां पे बचने वाले हम. जर असं कराल तर कुठे वाचणार आहात. 6 मध्ये 4. किसका होगा बेड़ा पार. आने वाला समय बताने वाला. 6 गेंदे शेष, 4 रनों की जरूरत. विजय पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती आणि सुमितची चर्चा चालू आहे महेशची, कशा प्रकारे फिल्डिंग लावायची. रवींद्र म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती येते. बारोंडा माऊली या संघासाठी काय घडेल या मॅच मध्ये. अटॅकिंग फील्ड सुरुवातीलाच लगावण्यात आली आहे. विजयशी चर्चा केली आहे राजने. काय मोठ्या फटक्यासाठी जातील की तिथे सिंगल धाव घेतली जाईल, मॅचला बढावा दिला जाईल की मॅच एका चेंडूमध्ये समाप्त केली जाईल. विजय काही स्वाभाविक खेळ खेळेल की अजून काय घिसेल. समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलाय, सीमारे का पार. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम टॅडी 11 या संघाने. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. चला चला आता झालेला मॅच मध्ये प्लेअर